नमस्कार, मी राहुल. तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या उजव्या साईडला सबस्क्राईब नावे काळ्या अक्षरात त्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास राहणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जे पण शेतकरी 2022, 23, 24 या तिन्ही वर्षाचा खरीप पीक विमा भेटलेला नाहीये, काहींना भेटला काहींना भेटलेला नाहीये, अशा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मी बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, खरीप हंगाम असो, रब्बी हंगाम असो, या दोन्ही हंगामातील 2022 पासूनचे रखडलेले जे पीक विमा आहे, ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत, काही शेतकऱ्यांना हप्ता भेटलेला आहे, काही शेतकऱ्यांना भेटलेला नाही, काही शेतकऱ्यांना अर्धा हप्ता भेटलेला आहे, काहींना काहीच भेटलेलं नाही, अशा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आपल्या भारताचे कृषी मंत्री चव्हाण साहेब यांनी शुक्रवारी एक बैठक घेतली. त्यामध्ये असा निर्णय जाहीर झाला की जे पण 2022 पासून जे पण रखडलेले खरीप हंगाम असो, रब्बी हंगाम असो, या सर्व हंगामातील पीक विमा ज्यांचा पण रखडलेला आहे, त्या सर्व शेतकरी वर्गांना उद्याच म्हणजे सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावरती .12 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे हप्ते जमा करण्यात येणार आहे पीक विमा. त्यासाठी सर्व शेतकरी वर्गांनी आपलं आधार कार्ड बँकेशी संलग्न करून घ्या. ज्यांनी केलेलं आहे त्यांना काही अडचण नाही, पण ज्यांनी पण आपलं आधार कार्ड लिंक केलेलं नसेल बँकेशी, त्यांनी आपलं आधार कार्ड लिंक करून घ्या. कारण आधार कार्डच्या लिंकनुसारच हे आपल्या बँकेत पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, ही एक महत्त्वाची बाब सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे आणि खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण खूप दिवस झालं हा पीक विमा रखडलेला होता. काही हप्ते आलते, काही हप्ते राहिले होते. आता सर्व हप्ते, सर्व पीक विमा जो असेल, रब्बी हंगामाचा असेल, खरीप हंगामाचा असेल, हा सर्व हंगामातील खरीप पीक विमा 2022 पासून म्हणजे 2022, 23 आणि 24 या तिन्ही हंगामातील 3 वर्षातील पूर्ण जेवढा पण हंगाम असेल, जेवढा पण पीक विमा असेल भरलेला, तुम्ही जर भरलेला असेल तरच मिळणार आहे, जर भरलेला नसेल तर तुम्हाला भेटणार नाहीये. ही एक महत्त्वाची पण बाब आहे. ज्यांनी भरलाय त्यांनाच हे तिन्ही वर्षातील रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील पीक विमा उद्या दिनांक 11 ऑगस्ट 2025 म्हणजे सोमवारी सर्व शेतकरी वर्गांच्या .12 वाजता म्हणजे 12च्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ही एक महत्त्वाची बाब, ही आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचा. हा व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा कसा व्हिडिओ वाटला, आणि एक विनंती आहे, हा व्हिडिओला आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन भेटेल. धन्यवाद.